नमस्कार, माझं नाव दीपक सुनंदा वासुदेव परब. 35 वर्ष झाली मी आज कल्याणमध्ये राहतोय. सई आणि माझी ओळख साधारण 10 वर्षापूर्वी झाली होती. कालांतराने दोघांचा स्वभाव आमचा एकमेकांचा जुळला आणि आम्हाला असं कळालं की आपण दोघं एकमेकांसाठी योग्य आहोत करून. त्यानंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला आणि ती एवढी मनमिळाऊ होती की प्रत्येकासोबत तिचं एकदम अटॅचमेंट होती. संपूर्ण घर व्यवस्थित सांभाळायची. आमची जी बाग आहे ती संपूर्णपणे ती सांभाळायची. तिला ट्रेकिंगची पण खूप आवड होती. सई आणि मी आम्ही दोघांनी मिळून 30 पेक्षा अधिक किल्ले आम्ही दोघांनी पाहिले आहेत. आज तिचा जो माझ्या पाठीमागे खंबीर पाठिंबा होता, त्यामुळेच मी माझं काम प्लस जे सामाजिक क्षेत्रामध्ये मी जे काही कामं करत होतो बाहेर, ती कामं आज करू शकत होतो. कारण मला घराची चिंता नव्हती. आज सईला 7 महिने पूर्ण झाले होते. खूप वर्षांनी बाळ राहिल्यामुळे सईला त्याचं थोडंसं टेन्शन होतं. तर डॉक्टरांनी तिथे चेकअप केल्याच्या नंतर असं कळालं की तिचा जो बीपी आहे तो थोडा हाय झाला होता आजुलेला. तेव्हा तो 200 पर्यंत झाल्याचं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. डॉक्टर बोलले की आपण थोडं अंडर ऑब्झर्वेशन चेक करू की काय आहे ते, नाहीतर मग आपण KM ला शिफ्ट करावं लागेल. आणि त्यात आपण ॲम्ब्युलन्सचा कॉल आपण ऑलरेडी दिला होता, कार्डियक ॲम्ब्युलन्सचा. ॲम्ब्युलन्स यायला थोडा साधारण वेळ गेला, त्याच्यामध्ये अर्धा पाऊण तास गेला. जो साधारण 1 तासामध्ये आपण पोहोचणं अपेक्षित होतं, परंतु तिथे साधारण 2-2.25 तास गेले. KM हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर तिथली जी प्रोसेस आहे, इमर्जन्सी प्रोसेस, ECG करणं, लेबर वॉर्डला नेल्याच्या नंतर CT स्कॅन करायला सांगितलं आपल्याला. CT स्कॅन केलं आणि आपण MICU मध्ये शिफ्ट केलं सईला. तर तिथे शिफ्ट केल्याच्या नंतर आपल्याला कळालं की मेंदूमध्ये थोडं ब्लिडिंग झालंय आणि त्यात तिचा बीपी हाय होता. प्लेटलेट्स काउंट एकदम तिच्या डाऊन झाल्या होत्या. प्लेटलेट्स काउंट वाढल्याच्या नंतर डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून नॉर्मल डिलिव्हरी केली होती. तोपर्यंत बाळ माझं दगावलं होतं. त्यानंतर मग डॉक्टरांचे बाकी सगळे प्रयत्न सुरू होते की सई कोमात होती, ती परत रिव्हर्सिबल आहे की नॉन रिव्हर्सिबल आहे, त्या सगळ्या टेस्ट सुरू झाल्या. ह्या सगळ्या टेस्ट केल्याच्या नंतर कुठेतरी एकदा डॉक्टर ह्या कन्क्लुजनला पोहोचले होते की सई पुन्हा कोमातून परत कधीही बाहेर येऊ शकत नाही आणि तिचा मेंदू हा मृतावस्थेमध्ये पोहोचलेला आहे. आणि साधारण डॉक्टरने आपल्याला कल्पना दिली होती की जर मेंदू मृतावस्थेमध्ये असेल आणि जर सई जर व्हेंटिलेटरवरच राहिली तर पुढच्या 3-4 दिवसामध्ये व्हेंटिलेटरवर जरी असली तरी वेगवेगळ्या शरीराच्या अवयवामध्ये संसर्ग होऊन सईचं पुढे जाऊन मृत्यू होऊ शकतो, अशी डॉक्टरने आपल्याला कल्पना दिली होती. आणि अशा अवस्थेमध्ये सोमवारी बाळ गेलं होतं आणि सई जाणार असं देखील डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्याच्यामुळे पूर्णपणे आम्ही खचलेलो होतो. आणि अशा अवस्थेमध्ये डॉक्टरने आपल्याला सांगितलं होतं की आपण अवयवदान करून सईला कुठेतरी आपण जिवंत ठेवू शकतो. त्यानंतर कसं होतं की मी जरी तिचा नवरा जरी असलो तरी मी काही तिचा मालक नव्हतो. त्याच्यामुळे मला माझ्या घरच्यांशी, तिच्या घरच्यांशी बोलायचं होतं. त्याच्यामुळे डॉक्टरांना बोललो की मला थोडा वेळ लागेल. आणि त्यावेळेला रोटोसोटो संस्थेचे राहुल सुद्धा तिथे उपस्थित होते. त्यांनी आपल्याला कल्पना दिली की हे सर्व तुमच्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाहीये की तुम्ही अवयवदान केलंच पाहिजे करून. हा सर्वस्वी निर्णय तुमचा आहे. जो तुम्ही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल. त्याबाबत आम्ही तुमच्यावर कुठल्याही प्रकारचं दडपण किंवा तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचं बंधन त्याबाबत आम्ही करणार नाही, असं त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे थोडंफार मला ते निर्णय घेणं एकदम थोडं सोपं गेलं की आपण कुठेतरी आपण समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो या जगामध्ये. तसंच संस्थेतर्फे आपल्याला त्यांनी आधीच सांगितलं होतं की रोटोसोटोनी की आपल्याला पोलीस NOC सुद्धा याबाबत करावे लागेल किंवा डॉक्युमेंटेशन प्रोसेस आपल्याला करावी लागेल करून. आपली व्यक्ती आपल्यात नसणं ही तर सर्वात मोठं आपल्यावरचं संकट असतं, परंतु ती अवयव रूपाने कुठेतरी जिवंत असेल, शरीर रूपाने जरी गेली तरी अवयव रूपाने आपल्या सोबत कुठेतरी असेल, असं एक मोठं गोष्ट होती आमच्यासाठी. त्यामुळे काळजावरती दगड ठेवून, हृदयावरती दगड ठेवून आम्हाला तो निर्णय त्यावेळेला आम्हाला तो घ्यावा लागला. आणि त्यानंतर मग आपण हृदय, डोळे आणि फुफ्फुस या 3 गोष्टी दान देण्यासाठी म्हणून आपण हॉस्पिटलला परवानगी दिली. आज सरकारी हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया आहे ही 8 लाखामध्ये झाली आहे. त्यामुळे पुढे जाऊन जे गोरगरीब कुटुंब आहे किंवा जे सर्वसाधारण कुटुंब आहे त्यांच्यासाठी ही सर्वात मोठी गोष्ट आहे की कमीत कमी खर्चामध्ये महात्मा फुले योजना असेल किंवा संजीव गांधी योजना असेल, त्या योजनेमार्फत ही शस्त्रक्रिया आहे जी पुढे जाऊन करण्यात येणार आहे. आज कुठेतरी सईचं हृदय दिल्यामुळे
गेली 65 वर्षानंतर केम हॉस्पिटलमध्ये ही हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया आहे ही पार पडली. आज 15 दिवस होऊन देखील पेशंट एकदम सुस्थितीमध्ये आहे. कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी त्या पेशंटला आतापर्यंत आलेल्या नाही आहेत आणि पुढे जाऊन प्रत्येकाने याबाबत योग्य ते निर्णय घेणं अपेक्षित आहे. तर आज आपण जे अवयवदान करतो त्यामुळे अनेक गोरगरीब कुटुंब किंवा जे गरजू कुटुंब असतात त्यांना याचा फायदा होऊ शकतो. अनेक लोकांना आपण जीवदान देऊ शकतो ज्यांना आयुष्यामध्ये पुढे जाऊन जगण्यासाठी फक्त अवयवदान केल्याच्या नंतर जे अवयव भेटणार आहे त्यावर त्यांचं आयुष्य जे आहे पुढे जाऊन ते कुठेतरी ते जगणार असतात. तर त्यासाठी ती खूप मोठी त्यांच्यासाठी गोष्ट असू शकते. त्यांच्यासाठी खूप पुनर्जीवन म्हणजे पुनर्जन्म जो बोलू शकतो आपण तो पुनर्जन्म त्यांच्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने भविष्यामध्ये शक्य त्या प्रत्येक व्यक्तीने अवयवदान करण्याचा निर्णय हा घेतलाच पाहिजे आणि आपण आपलं जे अवयवदान करू त्याच्यातून आपण त्या अवयव रूपाने या जगामध्ये कुठेतरी जिवंत असतो. त्यामुळे आपण नक्कीच तो निर्णय घ्यावा अशी मी प्रत्येक व्यक्तीला निर्णय करतो. आणि सरकारला माझी ही विनंती आहे की सरकारी हॉस्पिटलमध्ये पूर्ण देशामध्ये पहिल्यांदा हे हृदय प्रत्यारोपण झालेलं आहे आणि तशीच आज मी बातमी वाचली की फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी देखील केम हॉस्पिटल यापुढे प्रयत्न करणार आहे. तर सरकारने सरकारी हॉस्पिटलच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे. त्यामध्ये ज्या काही क्लिष्ट काही ज्या फॉर्मॅलिटीज असतात त्या सरकारने कुठेतरी कमी केल्या पाहिजे आणि सरकारी रुग्णालयाच्या पाठीशी ठामपणे सरकारने उभं राहिलं पाहिजे असं मी राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला मी विनंती करतो.